मामा मामा वर्गण द्या वर्गणी गणपतीची वर्गणी. अरे आहे का नाही कोण घरात? थांब जरा आणि एखादा वाजून बघतो. मामा वर्गण द्या वर्गणी गणपतीची वर्गणी. भीमरूपी महारुद्रा वज्रहनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना ओम नमो हनुमंताय नमः. जय बजरंगबली की जय. मामा वर्गण द्या वर्गणी गणपतीची वर्गणी. अरे कोण आले सकाळ सकाळी? वैभ्या जरा जोरात ढकलून बघ दार. इधर जोरात ढकलतो. अरे भुसनाळ्या काय करतोय? सॉरी मामा पाया पडतो तो. बोला काय पाहिजे तुम्हाला? गणपतीची वर्गणी पाहिजे. चल चल इकडे बाहेरून बोल चल. हा आलो. इधर असं जरा. हो लावा लवकर मग घेऊ उशीरते आम्हाला. बोला काय पाहिजे? आत्ताच सांगितलं की मामा गणपतीची वर्गणी पाहिजे. किती वेळा सांगू डोसकं दुखायला लागलं माझं. बोंबलत गावभर पैसे मागत फिरताय. तुम्हाला काय कामधंदा आहे का नाही? मामा काम धंधा तो साल भर होता है लेकिन बाप्पा साल में सिर्फ एक बार आता है. वा वा काय टॅलेंट आहे. काय शायरी म्हणली टाळ्या. बोला किती पाहिजे वर्गणी? फक्त 10,000 रुपये द्या. इकडे हा द्या. 10 वर किती शून्य असले 10,000 होते तुला माहित आहे का? माहित आहे 10 वर 10 शून्य दिले 10,000 होते. शाळेचा तुम्ही जरा इकडे. अरे भुजनळ्या 10 वर 3 शून्य दिलं म्हणजे 10,000 होतंय. शाळेचा तू शाळेच्या मागणी फिरतो बोंबलत. होय पण तुम्हाला कसं कळलं? हा मामा मारामारी मापकाडी बंद करा आणि 10,000 रुपये वर्गण द्या. तुझ्या आज्यान तरी बघितलेत का 10,000? होय बघितलीच माझ्या आजच्या 10,000 द्या लवकर. मग सांग बरं 10च्या किती नोटा म्हणजे 10,000? 10च्या 10 नोटा म्हणजे 10,000. अरे वा वा हीच पोरग तेवढं हुशार आहे. 1 मिनिट थांब लगेच वर्गण घेऊन आलो. बरोबर बरं झालं सांगितलं पैसे तरी मिळाले. होय हे घे 10,000 घे आणि 10,000ची पावती दे मला. 3 4 5 6 7 8 9 10 10,000. ठीक आहे तुमची घंटा. हा लावा चांगला कार्यक्रम करा. बरोबर चालतंय. 10,000 जुळणी झाली. 10,000 जुळणी झाली. येस येस. थांब अरे बुरट्या 10च्या 10 नोटामध्ये 100 रुपये असते. 100 रुपये दिले त्यानं तुला. काय म्हणजे त्या टांग मारली काय? टांग मार इकडे. बुरटे गेलं पूर्ण. जाऊ द्या टांग मारायला जाऊ तू परत ये. पारसात खायला जाऊ तुला बघ. अरे असं दे बाई काय टेन्शन घेऊ नको. दुसरं घर बघू चल. बरं चला. अरे हनुमता त्या वर्गणी त्या गणपतीची. अरे सो कायच्या पळायत ना. काय चालतं का? अरे आता 4 मंडळांनी वर्गणी दिल्या. किती जणांनी द्यायची? मी नाही देत. पळायत ना. तात्या तापू नका राहू दे वर्गणी. अरे पोरानो तात्यांची बॉडी बघा की सेम सलमान खान सारखे. होय पण सलमान खान 3 वर्ष झालं उपोषणापासून वाळलाय असं वाटते. हे घ्या बसतो तात्या. आय रक्ता शपथ खरं नाही सांगणार. सलमान खान सारखी स्टील बॉडी आहे तुमची. आईला खरंच काय? होय. पोरानं बाहेर काय उभं राहिलाय? चला की आत. चला चला. गोलमाल है भाई सब गोलमाल है. बरं पोरानो हे माझं वैयक्तिक मंडळ आहे. अध्यक्ष पण मीच आहे. माझं मीच केले. मला ह्याची पी लागलीच 5,000ची पावती फाडा. चला रे खुल्या डोस. अरे चेष्टा केली. बरोबर या बसतोय ते बसा. हा बसा. अरे पण मी कुठं बसू? इथं मांडी बसा. अरे वैभ्या खाल्लं काय टोचायला? मोबाईल आहे तात्या मोबाईल. हा बरोबर. बरं तात्या तुम्ही एकदम शाहरुख खान सारखं देखणं चिकन दिसतंय. आईला खरंच काय? होय ए वर्गणी काय रे तुमची? 500 रुपये आहे तात्या. ए लिहू 500. तात्या तुमची हेअरस्टाईल बघा एकदम ऋतिक रोशन ग दिसत्या. गावातल्या सगळ्या पुरी म्हणते त्या बॉयफ्रेंड पाहिजे तर तात्यासारखा. आईला खरंच काय? ए 500 नको 1000 लिहा 1000. बरं तात्या तुमचं नाकाव एकदम गोविंदागत दिसतंय. गोविंदागत. आईला खरंच काय? होय अरे 1000 नको 5000 लिह 5000. थँक्यू तात्या थँक्यू. बरं पोरानू एक काम करताय का? जरा मालिश करताय का माझी? करतो की तात्या. हे मालिश करा तात्याची. मूड नका कुठं तात्याला. मालिश नसती करा. हा चालता करा उचताना करा. हा ओके. हा बस का तात्या. हा बस. बरं चला 5000 रुपये देतो. बाहेर चला बाहेर. बाहेर या 5,000 मिळते ते आता. हे या लवकर. तर पोरानू 1 मिनिट थांबा. देतो वर्गणी तुम्हासनी. बरोबर ठीक आहे. दार उघडतात त्या नाहीतर धोतार फाटच तो मारून हडकुळ्या काटके. ए इकडे या माकडानू. 5000 वर्गणी तुमच्या काय बाण ठेवाय दिले तुम्ही पैसे एवढं? ए तात्या सकाळी आता गावाला. अरे सोड. दे लवकर वर्गणी. अरे देतो की हात तरी सोड. हा सोडतो दे लवकर. तात्या तुझ्या तर आता थांब सकाळी
त्याच्या आईला तात्यानं पण दिलं नाही वर्गणी. राहू दे वायप्या चल त्या आग लावे मावशी त्या देतात का बघूया. चल चल जाऊया. मावशी ए मावशी वर्गणी दे वर्गणी. हा जरा अजून हळू आवाज होतो म्हण की नाहीतर मावशीच्या कानाचं पडदा पाडतील. अरे बुरट्या जरा मोठ्या नाक मार की. मावशी आग लावे मावशी वर्गण द्या वर्गणे. भाकरी मावशी भाकरी नव. अरे आता म्हणलास की भाकरी द्या भाकरी. भाकरी द्या भाकरी नव वर्गण द्या वर्गणी गणपतीची. बर ठीक आहे. हा किती रे जरा 500 रुपये. ए वाकर खाली लावली होती मला मावशीच. ए थांब थांब आधी मला 480 रुपयाचं 10 किलो इंद्राणी तांदूळ आणून दे आणि मग उरलेली 20 रुपये वर्गणी घे. मावशी राहून तुझी वर्गणी ठेव तुलाच. राहू दे मग जा. इधर भाकरी आणि ताक भाकरी कुछ करून का म्हणजे जरा बारीक होतील. तुझ्या तर आता सजभाव गणपतीची वर्गणी द्या. जरा जरा पोरण चांगली तयारी करा. बरं बरं करतो करतो. ही घ्या पावती. ओके 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 चला. आणखी अडकलं. अरे अडकलं. वैभ्या ये गेलं कुत्र. हे चला गेट बंद आहे वाटतं वरून चालू. गेट गावात आहे ऑटोमॅटिक गेट आहे काय. आईला कुठे गेली ती. ए बरं इकडे आईला उघडते आलो. दादा गणपतीची वर्गणी द्या. किती काढल्या वर्गणी? फक्त 500 रुपये. 500. किराणा 5000 रुपये. मस्तपैकी देवबाप्पाची तयारी करा. लाइटिंग बेटिंग आणा. डीजे बेजे लावा. एक नंबर कार्यक्रम झाला पाहिजे आपला. दादा तुम्ही देव माणूस आहे बघा. ए, देव म्हणता इकडे पैसे मागू. हा काय झालं दादा. अहो ती सिरियल मधला देव माणूस नव्हता डॉक्टर. तुम्ही रिअल आयुष्यातला देव माणूस आहे. बरं बरं चालतंय. चांगली तयारी करा. जावा. पावती दे रे. ही घ्या पावती. थँक्यू. चला 5000ची जुळणी झाली बघ भावा. अशी देव माणसं गाठ पडली पाहिजे. तिकडे कुठे जाते तिकडे ये. चला सतीश भाऊ काय चाललंय. चालत काय करायचं. बरं गणपती येणार ती वर्गण द्यायची का नाही. देणार पण चांगला झाला पाहिजे कार्य. एक नंबर करतो द्या. पिछल्या पावती दे. ही घ्या पावती. ओके चला. बाबा भरपूर पैसे जमा झाले बघ आता. होय अरे भावा आपल्या गावच्या नेत्याकडनं वर्गणी घेऊया की. लाव की फोन मध्ये त्याला. थांब. हॅलो बोला की विशाल शेठ. कुठे आहे ते. सध्या आम्ही बंगल्यावर आहे. काय ती समोरच्या घरातलं पाखरू. अरे पाखरं परत बघा नेते जरा काम होतं तुमच्याकडे. या या बंगल्यावर या. आलो 5 मिनिटात आलो. चला चला. राम्या यावर्षी सरपंच पदास तिकीट मलाच मिळतंय बघ. नाही ते मग निवडणुकी तयारी लवकरच केली पाहिजे मग. नमस्कार नेते. तुमच्याकडे एक महत्वाचं काम होतं. काय काम आहे बोला. एक फोन लावतो तुमचं काम करून देतो. ते जाऊ दे. मी ऐकले ती खरं आहे काय. काय ऐकलंय. पाखराबद्दल तर ऐकलं नाहीस नव का. पाखराबद्दल नव नेते. सगळ्या गावात तुमची चर्चा आहे तुम्ही निवडून येणार म्हणून. खरंच काय. मग सगळ्या कार्यकर्त्यांनी सांगा माझाच प्रचार करायला. सांगतो पण तुमचं आमच्याकडे लक्ष असू दे म्हणजे झालं. मगापासून तुमच्याकडेच लक्ष आहे. अजून किती लक्ष देऊ का आता मुक्ता घेऊ. हे नेते मग काय घेताय. 4 दिवसात गणपती येणार आहे ती वर्गणीच बघा तेवढं. कुठं आहे बघू वर्गणी बघू. अहो, बघा माझी वर्गणी फाडा. पावती फाडा पैसे द्या. बरं किती आहे. लय नाही फक्त 51,000 रुपये. 51,000. अरे मेलं काही आली काही. होय होय आकडी काढ वाय काढ. नेते उठा उठा. नेते आय मेलं काही. होय नेते उठा काय झालं. अरे जरा बेतातलं बोला. 51,000 रुपये काय करणार आहे तुम्ही. अहो मंडळाच्या कडेला तुमचा 51 फुटाचा बॅनर लावणार आहे आणि त्यावर लिहिणार आहे आमचे आधारस्तंभ भावी आमदार. आणि काय नाही तुमच्या हातात मोबाईल देणार आहे बटनाचा म्हणजे आयफोन देणार. परत का नाही एडिट करून तुमच्या गळ्यात सोन्याचा नेकलेस घालणार. सोन्याचा गोप घालणार 50 तोळ्याचा. असं लय काय काय करणार आहे बघा. खरं काय. ए राम्या चेकबुक काढ रे. किती लिहू. 51,000 रुपये. ले नाव सांगा. ले माननीय श्री भावी आमदार श्री 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 शॉर्टकट मध्ये सांगा. सुभाषराव माने.
हा सु टिंब माने. हा ओके ओके थँक्यू नेते जातो. ए थँक्यू कुठे फोटो काढ काढ रे फोटो. फोटो बरं ठीक आहे हा. आता या फोटोच काय करायचं आई फेसबुकला ना व्हॉट्सअपला टाका आणि काय लिहू 51,000 रुपयाचा चेक दिलाय म्हणून. बरं बरं चालतंय देतो चला चला थँक्यू चला ओके चला जुळणी झाली 51,000 चेकबुक राहू दे आपल्या चला. अय विश्ले भावा सरपंचाने 51,000 चेक दिले का नाही लागलीच बँकेत जाऊन चेक उठवूया आणि रक्कम काढूया आणि डीजे वाल्याचं आणि लाइटिंग वाल्याच पैसे बघूया. चालतंय चला. चला साहेब येऊ 51,000 चेक आहे ते ओढवून पैसे पाहिजे ती. बघू. अरे या खात्यावर 1 पण रुपया नाही जावा घरला. काय सरपंच थांब सरपंच तुझ्या आईला थांब सरपंच धर मोकार करते तुझे सरपंच थांब. अण्णा बाहेर या. नमस्कार अण्णा. नमस्कार. आला सा भीक मागायला? अण्णा भीक मागायला आलेला नाही आम्ही गणपती बाप्पाची वर्गणी मागायला आलोया. किती आहे वर्गणी? 500 रुपये. अरे तुमची लायकी आहे का 500 रुपये मागायची? 500 रुपये घेताय आणि तुम्ही कार्यकर्ता काय करताय ते मला चांगलंच माहिती आहे. बोला काय करतो आम्ही? गावाकडनं पैसे गोळा करायचं, कार्यकर्ते घेऊन मंडळात बसायचं, पत्त्या खेळायचा, दारू प्यायचा आणि गांजा वाढायचा असलंच उद्योग चालतात तुमचं. अण्णा तोंड सांभाळून बोला. तुम्हाला वर्गण द्यायची नसली तर देऊ नका पण आम्हा कार्यकर्त्यांच्या असलं घाणेरडा आरोप करू नका. मंडळातल्या एकाला पण कसलं व्यसन नाही कुठंतरी एकाने केलं असेल म्हणून सगळ्यांनी बदनाम करू नका तुम्ही. इथं आम्ही गणपती बाप्पा येणार म्हणून 15-15 दिवस अगोदर गणपती बाप्पाची तयारी करतो. रक्ताचं पाणी करतो, कुठनं पत्र गोळा करून आणतो, खाटी गोळा करून आणतो, तेव्हा ती मंडळ उभा राहतं. मला माहित आहे सगळं तुमचं धंदा. हे घ्या 50 रुपये लागा वाटायला. अण्णा ही लक्ष्मी आहे ह्याचा असा अपमान करू नका अण्णा. तुम्ही आम्हाला वर्गणी नाही दिली तरी चालतं. इधर नको आम्हाला तुमचं पैसे. राहू दे जा पाळायत ना. आले मोठे गणेश बघते. तुम्ही वर्गणी दिली नाही म्हणून काय आमच्या गणपती बाप्पाचं आगमन थांबत नाही. नको आम्हाला. जा वाटायला का. चला रे. अव कोण आलं होतं व? काय नाही आलेले ती मंडळाची भंपाक पोरं. काय म्हटली ती? काय नाही चल तू आत. बर. वय बे भावा त्या अण्णाने लागा सगळा मूडच घालवला. असू दे रे भावा आपल्याला माहित आहे आपण मंडळासाठी किती कष्ट करतोय. रात्रीच्या 2-2 वाजेपासून आपण मंडळाचं पत्र लावत बसतोया, मंडळाची लाइटिंग करत बसतोया. आणि पाण्याची पण सुद्धा नसते रे आपल्याला. ही माणसं अशी बोलते. असू दे आपण आपलं चांगलं काम करत राहायचं बाकी काय म्हणते त्याला लक्ष नाही द्या. बरं चला जाऊया तयारी करू मंडळाची. चला. अव हा ती मंडळाची पोरं वर्गणी मागायलेली का दिली नाही सा? अगं महिना नालायक पोर आहे ती 500 रुपये वर्गणी मागत होती ती. वर्गणी गोळा करते ती आणि आयुष करते ती. होय. अव आपल्या लग्नाला 30 वर्ष झाली तरी अजून आपल्याला मूल बाळ नाही. आपलं पोरग जर मंडळात असतं तर तुम्ही दिलीच असती की वर्गणी. आपलं पोरग असतं तर असं भंपाक झालंच नसतं बघ. बर बर. हो माय गॉड डोक्याला खूप मार लागलाय. रक्त पण खूप गेले. ऑपरेशन केलं पाहिजे. ओके सर. तुम्ही ऑपरेशनची तयारी करायला घ्या. तोपर्यंत मी त्यांच्या नातेवाईकांना सांगून येतो. मामा हे बघा मामा डोक्याला खूप मार लागलाय. रडू नका तुम्ही. 1 तासाचं ऑपरेशन केलं पाहिजे. रक्त पण खूप गेले. तेवढं काउंटरला 50,000 रुपये जमा करा. आपण लवकर ऑपरेशन चालू करूया. डॉक्टर गरीब माणूस आहे मी कुठले एवढं पैसे आणलं. अहो मी पण इथं कामालाच आहे हो. त्यामुळे मी काहीच करू शकत नाही. आणि जेवढं तुम्ही लवकर पैसे भरशील तेवढ्या लवकर आपण ऑपरेशन चालू करू. पाया पडतोय माझ्या बहिणीला. अहो माझ्या पुढे पाया पडून काय उपयोग होणार नाही. स्वतःला सांभाळा तुम्ही. डॉक्टर माझ्या बहिणीला. अहो मी पण काय करू शकत नाही हो. तुम्ही पैसे जमा केल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही. मीच तुमची माफी मागतो. काय करू देवा.
मदत कर देवा. देवा काय करू आता. वनाप्पा बायकोचं ऑपरेशन करायचं पैसे लागणार होतं जरा. किती लागणार आहेत? 50,000. अरे 50,000 एवढं नाही, 2-4 हजार रुपये आहेत माझ्याकडे. बरं, राहू दे जातो. सोन्या भाऊ बायकोचं ऑपरेशन करायचं आहे, पैसे लागणार आहेत. सगळे पैसे धंद्याला लावली तर आता माझ्यापाशी काहीच शिल्लक नाही. बरं बरं ठीक आहे. एक तास झाला, आता काय माझी महिला वाचत नाही. आता जातो आणि डॉक्टरांचं पाय धरतो आणि म्हणतो माझ्या बहिणीला वाचवा. डॉक्टर पाया पडतो मी तुमच्या. माझ्याकडे पैसे नाही ते माझ्या बायकोचं ऑपरेशन करायला घ्या डॉक्टर. तुमच्या बायकोचं ऑपरेशन आतमध्ये चालू आहे, आताच 50,000 जमा केले. काय कुणी भरलं पैसे? कोण आहे तो माणूस? चला दाखवतो बाहेर रस्ते उभा आहे तो. यांनी भरलीत बघा तुमच्या बायकोच्या ऑपरेशनचे पैसे. ठीक आहे 50 रुपये लागा वाटायला. पोरांनो चुकलं माझं, मला माफ करा. अण्णा अण्णा बस करा, रडू नका. पण पोरांनो एवढं पैसे तुम्ही कुठं आणलं सर? वर्गणीचे गोळा झालेले पैसे होते ते दिलं ऑपरेशन. पण आता तुमच्या मंडळातील सजावटीला लाईटिंगला कुठनं पैसे आणणार? अण्णा यावर्षी सजावट थोडी कमी करणार, गणपती बाप्पाची मूर्ती थोडी लहान आणणार, त्यात काय एवढं. पण मैना काकूंचा जीव वाचणं आमच्यासाठी लय महत्वाचं होतं. खरंच मला माफ करा रे अण्णा. अण्णा उद्या गणपती येणार आहे, ते रडायचं नाही आता. चला गणपती मंगल मूर्ती, गणपती बाप्पा मंगल मूर्ती, गणपती बाप्पा. नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते, आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.